स्पेशल ब्रानेकर स्लीप मिळतात परकर क्वालिटीचे साधे पण आहे आणि फॅन्सी गाऊन रिजनेबल रेट आहे. कोण पण आला तर व्यवस्थित दरामध्ये दरामध्ये. पत्ता सांगा की तुमचा. नारायणी मंगळपेठ मेन रोड इचलकरंजी. फोन नंबर सांगा. 91 12 19 19. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि हा वार आहे तो शनिवार आहे आणि शुभ संध्याकाळ म्हणेन सगळ्यांना किंवा सायंकाळ म्हणेन, कारण संध्याकाळचे हे 6:30 ते 7 वाजलेले होते. त्यावेळी आम्ही सगळं आवरून सगळेजण बागेत चालवलं. सगळं आवरून म्हणजे स्वयंपाक अजून बनवायचा होता. आता बागेत फिरायला जात आहे त्यामुळं काहीतरी थोडं बाहेरचं खाणं होतंच. मग म्हणून म्हटलं आल्यानंतर थोडीशी डाळ भाताची खिचडी करायची आणि मग जेवायचं, कारण स्वयंपाक सगळा बनवायचा आणि बागेत वगैरे काहीतरी खाल्लं तर कसं होतं मग घरी आल्यावर परत काही जात नाही. त्यामुळं म्हटलं स्वयंपाक जास्त बनवण्यापेक्षा बाहेरनं आल्यानंतरच मग बनवूया, म्हणून मग आम्ही सगळी स्वयंपाक वगैरे काही केला नाही, तसंच जात आहे. बहिणीची थोडी खरेदी पण होती, तिला गाऊन घ्यायचे होते आणि मुलगीला चप्पल, परत तिला पण सँडल वगैरे घ्यायचे होते. त्यामुळे थोडी खरेदी करून बागेत वगैरे फिरून काहीतरी बाहेरचं खायचं आणि मग नंतर यायचं. ह्या हिशोबाने आम्ही जात आहे. आज मी तुम्हाला जी बाग दाखवणार आहे ती राणी बाग आहे. एकदम जुनी बाग, म्हणजे इचलकरंजीमध्ये 2च बागा आधी होत्या, एक सुंदर बाग आणि एक राणी बाग. त्यातली ही राणी बाग आहे. आता त्याचं रिनोव्हेशन केलेलं आहे थोडं त्यांनी, म्हणजे आधीसारखी जुनी बाग होती तशी नाही आहे, थोडंसं बदल त्यांनी केलेला आहे. म्हणजे जुने पुतळे वगैरे होते, प्राणी वगैरे होते, ते आता नाही आहेत, दुसरेच म्हणजे त्यांनी सगळं बदललेलं आहे. आता आम्ही लहान असताना आमच्या घरापासून राणीबागेपर्यंत चालत, एवढे लहान असून पण चालत जात होतो. पण त्यावेळी कसं होतं, एवढं ट्रॅफिक पण नव्हतं, एवढ्या गाड्या पण नव्हत्या आणि काही वाटत पण नव्हतं त्यावेळी. पण आत्ता जायचं म्हटलं तर नको वाटतं चालत. म्हणजे आमच्या घरापासून जवळजवळ मला वाटते 3-4 किलोमीटर तर ती बाग असेल, एवढ्या लांब आहे. तरीसुद्धा आम्ही जात होतो, खरं त्यावेळी काही वाटत नव्हतं. आम्हाला गावात जायचं म्हटलं तर आम्ही कायम चालतच जायचं, कारण आमच्या इथं माळावर काहीच मिळत नव्हतं. कोणतीही वस्तू आणायला आम्हाला खाली गावातच जायला लागत होतं. कपडे असून देत किंवा काहीही असून दे, अगदी बाजार असून दे, बाजारसुद्धा आमच्या इथे भरत नव्हता. आम्ही खाली गावात जाऊनच बाजार वगैरे आणत होतो. पण आता तसं नाही. आमच्या इथं डेक्कन मिल आहे बघा, तिथं सगळं मिळतं. आता शक्यतो कोण गावात जायला बघत नाही. इथं माळावर पण आहे दुकानं, पण एवढी व्यवस्थित नाही. आता माळावर सुद्धा बागा झालेल्या आहेत, म्हणजे आमच्या घराजवळ सुद्धा 2-3 बागा झालेल्या आहेत, चांगल्या आहेत. पण गावात खूप मोठ्या बागा आहेत आणि गावातलं हे वेगळंच पडतं. आणि तिला जिथं गाऊन घ्यायचे होते ते दुकान बंद होतं. मग तिथून पुढे आम्ही आणखीन थोडं पुढे गेल्यावर एक दुकान होतं, तिथं मग बघितलं. तर हा रोड आहे ते तळ्यावर म्हणतात बघा, म्हणजे गांधी पुतळा आहे. गांधी पुतळ्यापासून तुम्ही पुढे गेला तर हा रोड लागतो. हा रोड नदीकडे जातो. मग तिथं गाऊनचं दुकान होतं, तिथं छान मिळाले गाऊन. 2 गाऊन 800 रुपयाला मिळाले आणि कलर पण छान होते. बाहीला वगैरे एम्ब्रॉयडरी आहे त्याच्या आणि गळ्याला पण पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे, त्यामुळं चांगले मिळाले गाऊन. हे 2 गाऊन तिने घेतलेले आहेत. याला पण गळ्याला बघू शकता तुम्ही, एम्ब्रॉयडरी डिझाईन खूप छान आहे. अल्फेन्झामध्ये हे 2 गाऊन होते, छान मिळाले. 400 रुपयाला 2. आणि सगळ्या वस्तू इथं चांगल्या आहेत बघा. लेडीजचं सगळंच त्या ताईंनी दुकानचा पत्ता, नाव वगैरे सगळं सांगितलेलं आहे. मी सुरुवातीलाच व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सगळी माहिती दुकानची दिलेली आहे.
ज्या इंचलगंजी किंवा इंचलगंजी आजूबाजूच्या खेडेगावातल्या ज्या ताई असतील तर त्यांच्यासाठी खूप उपयोगी पडेल। हा पण गाऊन छान होता, पण कलर खूप डार्क वाटला, मग आम्ही तो नाही घेतला। बहिणीच्या मुलगीला 2 स्लिपा आणि हिला 2 गाऊन असे बरोबर 1000 का 1100 रुपये तिने दिले आणि घेतले। आणि इथं हा नवशा गणेश म्हणून मंदिर आहे बघा, म्हणजे नवसाला पावणारा गणपती असं हे मंदिर आहे तळ्यावर। चप्पलाची दुकानं भरपूर आहेत, सगळी चप्पलं इथं तळ्यावर मिळतात। आम्ही लहान असल्यापासूनच तळ्यावर इथं चप्पलाची दुकानं खूप म्हणजे छान छान आहेत आणि हर एक नमुन्याची चप्पलासुद्धा मिळतात। हा चौक आहे, हा गांधी पुतळ्याचा चौक आहे आणि इथंच आम्ही गाडी पार्किंग केलेली आणि इथून चालत जाऊन मग हे घेतले, गाऊन वगैरे घेतले। आणि हा खाली रोड गेलेला आहे, हा सुंदरबागेकडे गेलेला आहे। ही बाग सुंदरबाग आहे, ही सुद्धा खूप म्हणजे जुनी आहे। इथूनच घोरपडे नाट्यगृहसुद्धा येतं। त्यानंतर आम्ही परत आलो जनता बँकेजवळ, जे जनता बँकेच्या बॅक साईडला म्हणजे कल्पना टॉकीच्या बरोबर समोर ही दुकानं आहेत चप्पलांची। इथं बहिणीला आणि तिच्या मुलगीला सँडल वगैरे घ्यायची होती म्हणून मग आलेलो। तिथं न्यू प्रिया असं काहीतरी दुकानाचं नाव होतं, पण चपला छान होत्या तिथं आणि त्यांनी बाहेर चपलांचा ढीग लावला। त्यात सेलमधल्या चपला पण 100-150 रुपयाला चांगल्या होत्या, बूटसुद्धा 200 रुपयाला चांगले होते। आणि बहिणीने हे सँडल घेतलेले आहेत 300 रुपयाला, 300 रुपयाला एक, आणि तिला 300 रुपयाचा आणि मुलगीला 300 रुपयाचा, 600 रुपयाच्या जोड्या घेतल्या। आणि हे जे मी तुम्हाला चप्पल दाखवत आहे हे 150-200 रुपयाला बाहेर त्यांनी सेल लावलेला। सेलला गर्दी बघू शकता तुम्ही, अशी तुटून पडलेली होती सेलमध्ये लोक, एवढी स्वस्त चपला तिथे होत्या। आणि ही आहे राणीबाग, आम्ही आता आलेलो आहे राणीबागेमध्ये। आणि हा ड्रॅगन आधी नव्हता, आत्ताच त्यांनी उभा केलेला आहे। तो पण कधी उभा केला मला पण माहीत नाही, कारण की मी आता जवळजवळ या बागेत येऊन 5-6 वर्ष तर नक्कीच झालेले असणार। आणि असा ड्रॅगन केला आणि त्याच्या खालून म्हणजे एंट्री आहे बघा बागेत जायची, खूप छान वाटतं। बागेत येणाऱ्या लोकांनी व्यवस्थित बागेचं कसं सौंदर्य राखलं पाहिजे, नाही तर कचरा करणे किंवा मोडतोड करणे असं करतात, त्यामुळं मग म्हणजे बाग खराब होते। त्याच पद्धतीने झालेलं आहे। इथलं पुतळे वगैरे जे आधीचे होते, खेळणे वगैरे व्यवस्थित वापरत नाहीत, त्यामुळे काय झालेलं आहे, नासधूस होते बागेची। आता त्याने ड्रॅगन पण उभा केलेला आहे, पण त्या ड्रॅगनची पाठीमागची शेपूटच तुटून पडलेली आहे। अशा पद्धतीने बाग आहे। खेळणी पण खूप आहे त्या बागेत मुलांना खेळण्यासाठी, आणि बागेचं टायमिंग पण खूप आहे, 8-8:30 पर्यंत संध्याकाळी बाग ही उघडे असते। एवढा वेळ कुठलीच बाग शक्यतो उघडी नसते, पण ही बाग 8-8:30 पर्यंत उघडे असते। आणि हा राक्षस बघू शकता, आम्ही लहान असताना तर पप्पा आमचे असं काकत वगैरे घ्यायचे आणि राक्षसाच्या तोंडातून जाताना म्हणायचे, आता आपण आत गेलो की तो राक्षस तोंड मिटतो बघ असं म्हणायचे। त्याच्या दाताला हात लाव, त्याच्या जे 2 बाहेर दात मोठमोठे आले त्याला हात लाव, असे म्हणजे आम्हाला हे करायचे। खूप भ्यायचो आम्ही त्या राक्षसांच्या दाताला, आणि त्याच्या तोंडातनं जायला आम्हाला खूप भीती वाटायची। आणि ह्या बागेचं पिक्चरचं शूटिंग पण झालेलं आहे, दादा कोंडके यांचा कोणता तर पिक्चर आहे, त्याचं शूटिंगसुद्धा या बागेमध्ये झालेलं आहे। छान आहे, या बागेत आले की जुन्या आठवणी, लहान असताना ज्या आमच्या आठवणी आहेत त्या जाग्या होतात, कारण आम्ही जास्तीत जास्त याच बागेमध्ये खेळायला वगैरे यायचो। दुसरीकडे शक्यतो कुठं जायचंच नाही, कारण सुंदर बाग होती ती खूपच लांब होती, ही बाग आम्हाला जवळ पडत होती, त्यामुळे याच बागेत यायचं, खेळायचं। आणि इथं पण एक राक्षस त्यांनी उभा केलेला आहे, त्याच्या पाठीमागून तिकडनं जिना आहे आणि त्याच्या तोंडातून घसरगुंडे आहे बघा, खूप छान आहे हे पण। आणि इथं मगर आहे बघा, मगरीने तोंड केलेलं आहे आणि तिच्या तोंडातनं असं सगळं पाणी, कारंजा आदी होत्या। आधी ही मगर थोडी छोटी होती, पण आता खूप मोठी त्यांनी केलेली आहे। आणि आम्ही लहान असतानाचं ते दिवस, वातावरण हे वेगळंच होतं, कारण त्यावेळी कसं होतं, प्रत्येक गोष्टीला किंमत होती, प्रत्येक गोष्टीची उत्सुकता म्हणा किंवा हौस, आनंद हा वेगळाच होता। आत्ताच्या मुलांना कसं झालं, सगळं मिळते, त्यामुळे कुठल्या गोष्टीचं असं नवल त्यांना काही वाटत नाही, सगळं सारखंच वाटते। आम्हाला तसं नाही, आम्ही कधीतरी बागेत गेलो की आम्हाला इतका आनंद व्हायचा की म्हणजे
कशात कुणाला काय सांगू असं व्हायचं. आम्ही आज बागेत गेलतो, सगळ्या मैत्रिणींना बागेतनं जाऊन आले की आम्ही सांगायचं आम्ही आज बागेत गेलतो, आम्ही ह्याच्यात बसलो, त्याच्यात बसलो, हे केलो, ते केलो. आत्ता एकेकांच्या घरात सुद्धा म्हणजे खेळणीचे सगळे साहित्य आहेत. घसरगुंडे असू दे किंवा झोपाळा असू दे, सगळं साहित्य घरात आहे. त्यामुळं लोकांना आता कसं कुठल्या गोष्टीचं म्हणजे असं नवल काय वाटत नाही किंवा हौस काय वाटत नाही, कारण त्या गोष्टी त्यांना रोजच मिळतात. त्यामुळं कसं असतं बघा, हे कधी तर आपण बघितले की ते आपल्याला खूप चांगलं वाटतं. रोज रोज जर आपण ते बघितलं तर त्याचं काय कौतुक वाटत नाही. त्यामुळं आधीचे दिवस बरे होते असं वाटत होतं. पैसा कमी होता पण सुख, समाधान, शांती, आनंद, उत्साह तो वेगळाच होता. आता माणसांच्याकडे पैसा भरपूर आहे पण आनंद, उत्साह कमी झालेला आहे, माणुसकी कमी झालेली आहे. आणि एवढा पैसा असून सुद्धा लोक समाधान नाही आहेत, लक्षात ठेवा. आणि रोगराई एवढी वाढलेली आहे, औषधावर सगळी माणसं जगलेली आहेत. बागेच्या आतनं त्यांनी अशा कमानी बनवलेल्या आहेत. त्या कमानीतूनच आत असं जायला एंट्री आहे, छान वाटतं. आणि त्या लोखंडी कमानीवर त्यांनी वेल चढवलेले आहेत. त्यामुळं असं झाडांच्या ह्याच्यातनं यायला आत बाहेर करायला खूप छान वाटतं. आणि जी मोठमोठी झाडे आहेत त्यांच्यावर असे कार्टूनचे वगैरे त्यांनी चित्र रंगवलेले आहेत किंवा काढलेले आहेत. जी सुपारीची झाडं आहेत बघा, उंच उंच आहेत, ती सुपारीची वगैरे झाडं आहेत, त्याच्यावर त्यांनी पेंटिंग केलेली आहे. आणि रात्रीचं वातावरण कसं आहे बघा, छान वाटतं. सगळीकडे असे ब्लॉक वगैरे बसवलेले आहेत, छान वाटतं. सगळ्यांनी डोसे वगैरे खाल्ले. डोसा पण इथं स्वस्त आहे. इचलकरंजी कशी आहे तर गोरगरिबांचं शहर आहे. खूप वस्तू इथं स्वस्त पण असतात आणि सुखी, समाधानी आणि गोरगरिबांना पाहिजे त्या सुखसुविधा इथं मिळतात. कशी आमची फॅमिली बसलेली आहे डोसं खात. यामध्ये मी आणि भाचा तेवढंच कमी होतो. आम्ही येऊसपर्यंत यांचं खाऊन झालेलं. मी म्हटलं तुम्ही चालू करा, तोपर्यंत मी थोडंसं आतलं शूटिंग करून येते, कारण मला ही बाग तुम्हाला दाखवायची होती. त्यामुळं मी आज शूटिंग करायला गेले. तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो आजचा छोटासा ब्लॉग होता. कसा वाटला कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या इचलकरंजी भागातल्या ताई असतील त्यांना व्हिडिओ कसा वाटला, बाग कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.